पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या संख्येनं भाविक येतात। पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून 12 पथकाद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। संबंधित मालमत्ता धारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय। गुरुवार दिनांक 8 मे 2025 पासून सुरू करण्यात आला आहे। सदर सर्वे 12 पथकाद्वारे करण्यात येत असून या पथकात केबीपी कॉलेजचे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे। सदरचे सर्वेक्षण प्राथमिक असून 630 मालमत्ता धारकांचा सर्वे करण्यात येणार आहे। सर्वेक्षणामुळे बाधित नागरिकांचे सामाजिक आर्थिक परिणामांची माहिती गोळा होणार असल्यानं विकास आराखड्याची व्याप्ती लक्षात घेऊन संबंधितांना विश्वासात घेऊन द्यावयाची भरपाई व पुनर्वसन याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत आणि बाधितांची कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याबाबतही प्रयत्न करणार येणार आहेत। पंढरपूर विकास आराखड्यातील बाधितांची सर्वे पथकाकडून संबंधित मालमत्ता धारकांचं नाव, वय, जातीचा प्रवर्ग, व्यवसाय, जागेचे क्षेत्रफळ, नगर भूमापन क्रमांक, मिळकतपत्र, भाडेकरूंचं नाव, कुळ, बाधित जागेचं मंदिरापासून अंदाजे अंतर, महत्त्वाच्या रस्त्यापासून असलेले अंतर यासह अनुषंगिक इतर बाबींचा सर्वे देखील यातून होणार आहे। या सर्वेस काही संभाव्य बाधितांनी विरोध केला असला तरी प्रशासनाकडून सर्वे सुरू करण्यात आल्यानं पंढरपूरच्या मंदिर परिसरात कॉरिडॉर झाला पाहिजे अशी भावना असलेल्या शहरातील नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये कॉरिडॉर होण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। नुकतंच पंढरपुरात कॉरिडॉर बाधितांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॉरिडॉर बाधितांशी संवाद साधत सुयोग्य पुनर्वसन आणि भरपाई याबाबत प्राथमिक माहिती दिली होती। तर मार्च महिन्यात पंढरीत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक भरपाईचं आश्वासन दिलं होतं। पंढरपूरच्या अर्थकारणाला आणि विकासाला कॉरिडॉरसह इतर प्रस्तावित विकास कामांमुळे मोठी गती मिळणार असून त्यामुळे पंढरीत कॉरिडॉर झाला पाहिजे अशा भावना अनेक नागरिक व्यक्त करीत आले आहेत। तर कॉरिडॉर हा राज्यातीलच नव्हे तर देशातील भाजपच्या नेत्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यामुळे सुयोग्य पुनर्वसन आणि भरपाई याबाबत शासन निश्चित तोडगा काढेल असाही विश्वास व्यक्त होताना दिसून येत आहे।